नमस्कार मंडळी, वेलकम आहे तुमचं दिव्यास किचन टॅलेंट मंडे. व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनल. आज आपण बघणार आहोत सोयाचंक्स की टिक्किया. मग त्याच्यासाठी आपण सोयाबीन घ्यायचं आहे. मी छोटेवाले घेतले, तुम्ही मोठेवाले पण घेतले तर चालते. त्याच्यासाठी थोडं गरम पाणी उकळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये सोयाबीन ठेवून द्यायचं आहे. वरून थोडंसं मीठ पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि याला 10-15 मिनटं असं झाकून ठेवलं तरी चालेल किंवा थोडा वेळ शिजवून घेतलं तरी चालेल. पुन्हा नंतर टमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि अद्रक आणि लसणाचा पेस्ट वाटून घ्यायचा आहे. नंतर सोयाबीन आपले भिजून झाले, त्याला मस्त व्यवस्थित पाणी निसरून घ्यायचं. त्या मिक्सरच्या भांड्यातून टाकून थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. आपल्याला अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे. आणि बारीक झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर कट केली होती ते टाकून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये ते पेस्ट पण टाकून घ्यायचं. पुन्हा लाल तिखट, पुन्हा हळद, मीठ आणि गरम मसाला आणि धना पावडर टाकून घ्यायची. आणि ते त्याच्यामध्ये नंतर 1 चमचा चावलचा आटा टाकला आहे. तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण टाकलं तर चालेल. पुन्हा 2-3 चमचे मी बेसन पीठ टाकलं आहे. मस्त हेल्दी आहे. कुठलंही आपण याच्यामध्ये मैदा वगैरे वापरला नाही. खूप हेल्दी आहे, मुलांसाठी एकदम परफेक्ट आहे. मग हे सगळं मिक्स केल्यानंतर ह्याला व्यवस्थित तुम्हाला हवा तसा शेप द्यायचा. मी अशा प्रकारे शेप दिला होता. नंतर थोड्याच तेलामध्ये ह्याला आपण फक्त फ्राय करून घ्यायचं आहे. आणि एक साईडकडून फ्राय झाल्यानंतर दुसऱ्या साईडकडून आपण असं अलटून पलटून दोन्ही साईडकडून असं क्रिस्पी होईपर्यंत पलटून घ्यायचं आहे. लहान मुलांना खूप आवडतं. तुम्ही पण नक्की एकदा अशा प्रकारे ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग ओके, बाय.